श्री स्वामी समर्थ सर्वतैंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। उद्या आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची असते। उद्या चैत्र नवरात्रीमधली पौर्णिमा आहे आणि आपल्याला सेवा करायचं आहे, आई भगवतीची सेवा करायचं आहे। आई भगवतीची सेवा का करावी बघा, आई वडील सोडून दुसऱ्या जर देवाची तुम्ही सेवा केली तर घरामध्ये कसलंच यश येणार नाही आणि मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येणार, मुलांचे लग्न व्हायला अडचणी येणार, मुलांना नोकरीला अडचणी येणार। त्याकरता काय करायचं आहे, आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची असते। कुलस्वामिनी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, म्हणून काय करायचं आहे, आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची असते। नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायचं आहे, कुलस्वामिनीचा कुळाचार करायचा आहे। उद्या ब्लाऊज पीस, ओटीचं सामान, नारळ, जे काय शृंगाराचं सामान आहे, बांगड्या वगैरे जे काय आहे ते ठेवून आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओठी भरायचं आहे। तुम्ही अष्टमीला, नवमीला, जेव्हा नवरात्र चालू झालं, चैत्र नवरात्र पाडवा झाला, पाडव्या दिवशीपासून सुरू झालं, त्या दिवसापासून आत्तापर्यंत तुम्हाला झालं नाही तर उद्या तुम्ही नक्कीच ओटी भरा। उद्या भरा किंवा परवाला भरा। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पौर्णिमा सुरू होत आहे, तर परवाच्या दिवशी 7 वाजेपर्यंत आहे, गुरुवारी। तर काय करायचं आहे बघा, आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा काय करायचं आहे, आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची उद्या ओटी भरायचं आहे आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे। जर आपण पाठ केला तर बघा याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ही पाठ जर केला तर आपल्या लेकरांच्या शिक्षणामध्ये आपल्याला शिक्षणामध्ये प्रगती होते, त्यांची जे काही तुम्ही काम करतात त्या कामामध्ये यश येतं, आपल्या कुलस्वामिनीचा आपल्यावर आशीर्वाद राहत असतो। मार्गशीर्ष महिन्यामध्ये, सटीच्या महिन्यामध्ये बघा आपल्याला आपल्या कुलदैवताचा मान सन्मान करायचा असतो आणि आता चैत्र नवरात्रीला आपल्या कुलस्वामिनीचा करायचा असतो, परत पुन्हा शारदीय नवरात्रीला आपल्या कुलस्वामिनीचा करायचा असतो। कारण ज्या त्या वेळेला आपल्या कुलस्वामिनीची जर आपण सेवा केली तर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये कसलीच अडचण येणार नाही। उद्या आहे पौर्णिमा, तर पौर्णिमेची आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायचं आहे, माता लक्ष्मीची सेवा करायचं आहे। उद्या श्री सुक्ताचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, गायत्री मंत्राचं पठण, विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे, नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे आणि आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे। जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं जमत नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा। सिद्धकुंजिका स्तोत्राचं 11 वेळेस जर आपण पठण केलं तर त्याला जी दुर्गा सप्तशती आपण पाठ करतो त्या पाठ केल्याचं फळ भेटत असतं। जर तुम्हाला नाही जमलं तर बघा सिद्धकुंजिका स्तोत्राचं नक्कीच पठण करा, बघा तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद 100% भेटेल। कारण कसं असतं बघा, आपली कुलस्वामिनी जोपर्यंत आपल्या सोबत राहत नाही तोपर्यंत आपले कामं मार्गी लागत नाहीत। बघा घरामध्ये अडचणी येतात, कसं असतं, जे काम होणारं असतं ते कामसुद्धा होत नाही। म्हणून सांगते तुम्हाला, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायला सुरुवात करा आणि आपली कुलस्वामिनी कोणती आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे। उद्या पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी सगळे काही देव स्वच्छ करा, सगळं काही देवघर स्वच्छ करा, सगळी स्वच्छता करा। जिथं स्वच्छता असेल तिथं माता लक्ष्मी राहत असते, कुलस्वामिनी राहत असते। म्हणून उद्या सर्व ताईंनी आवर्जून सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण नक्की करा। जरी दुर्गा सप्तशती पाठ केला तरी सुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा। नाही जर पठण झालं तर यूट्यूबला तरी लावून द्या, यूट्यूबला लावून द्या आणि स्वयंपाक करा, बघा तो स्वयंपाकसुद्धा सात्विक होऊन जाईल। तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ सांगायचं एवढंच की सगळ्यांनी कुलस्वामिनीची जर सेवा केली तर घरात कसलीच काहीच कमी पडणार नाही। महाराजांच्या सेवेबरोबर तुम्हाला कुलस्वामिनीची सेवाही करावीच लागणार। त्याकरता जर तुम्ही कुलस्वामिनीची सेवा केली, आई वडिलाची सेवा केल्याशिवाय काही नाही बघा, मामा मावशीची सेवा करून काहीच भेटणार नाही। कारण ती सेवा आहे ना ग्रामदेवताची, बाकीच्या देवाची जर तुम्ही सेवा केली तर त्यामध्ये काय होतं, तुम्हाला तेवढं यश भेटणार नाही। कारण देवाला कसं असतं, आईबापाला सोडलं आणि तुम्ही दुसऱ्यासोबत गेलं तर तुम्हाला कसं वाटतं तुम्हीच बघा। मग आपले आई वडील कोण आहेत, आपलं कुलदैवत आणि आपली कुलस्वामिनी। त्याकरता काय करायचं आहे, उद्या आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायचं आहे। अमावस्या पौर्णिमेला तर नक्कीच करायचं आहे, पण उद्या चैत्र नवरात्रीमधली पौर्णिमा आहे, आपल्या कुलस्वामिनीचा मानसन्मान पण करायचा आहे, ओटी भरायचं आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे। झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्कीच करा, आवर्जून करा।
सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण सेवा करतील अशी आशा करते आणि व्हिडिओचा एंड करते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.